मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे जे आहे ते शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर परिसरात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते काल रात्री झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हा संपूर्ण गहू जो आहे तो भुईसपाट झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। जिल्ह्यातील अनेक भागात असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गहू असेल, ज्वारी असेल, त्याचबरोबर काढून ठेवलेला हरभरा असेल, त्याचबरोबर जे ते फळबागायत सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खरं तर खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मात्र रब्बीतून 4 पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र सगळं असं असताना अगदी 9 वर्षाच्या सुरुवातीला जे आहे ते शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं नुकसानीला सामोरं जावं लागतं। आपण हा गहू पाहतोय जो तो काही दिवसात काढणीला आला असता। गेली 4 महिने जे आहे ते शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे या गव्हाला जपलं होतं। मात्र असं सगळं असताना अगदी काढणीला आलेला गहू हा भुईसपाट झाला। अक्षरशः हा सगळा गहू झोपलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर माझ्या कंबरेपर्यंत हा सगळा गहू होता। मात्र आपण या ठिकाणी पाहतोय असा हा गहू जो आहे तो संपूर्णपणे असा या ठिकाणी भुईसपाट झालाय। आपण हा उभा केला तर उभा सुद्धा राहण्याच्या परिस्थितीत आता नाही, कारण तो सगळा मोडून पडलाय। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं एकंदरीत बघितलं तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। संभाजीनगरमध्ये सुद्धा हे दृश्य आपण पाहतोय आणि आता कुठेतरी शेतकऱ्याकडून जे आहे ते सरकारनं मदत करावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लासूर, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।